नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर प्रेक्षक हो, आज लोकमत विशेष मध्ये आपण पाहणार आहोत कोरोना विषाणूवर नव्याने झालेल्या संशोधनात समोर आलेली धक्कादायक माहिती. कोरोनाच्या या नव्या संशोधनातून जी धक्कादायक माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार भविष्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट तयार होणार असून त्यामुळे चीन हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर तो नवा व्हेरियंट कसा असेल आणि त्यामुळे चीनसह आणखीन कोणकोणत्या देशांना कोरोनाचा धोका संभवू शकतो, त्याची लक्षणं कोणती असतील, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या आपल्या चीनचा नवा व्हायरस या खास कार्यक्रमात. आज जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाशी दोन हात करतायत, मात्र चीननं कोरोनावर लगाम लावण्यात यश मिळवल्याचं बघायला मिळतंय. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत, तर तिथेच चीनमध्ये मात्र परिस्थिती सामान्य आहे. पण सध्याच्या घडीला जरी चीनमध्ये सगळं काही सामान्य असलं तरी भविष्यात मात्र चीनला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. तर बघूयात चीनवर येणाऱ्या या नव्या संकटाचा हा स्पेशल रिपोर्ट. चीन आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट. चीनला नव्या व्हेरियंटचा धोका. नव्या संशोधनातून माहिती उघड. कोरोनाच्या चक्रव्यूहात चीन. कोरोना विषाणूमुळे जगाच्या अर्थचक्राचा वेग मंदावलाय. कोरोनानं आजवर कोट्यवधी लोकांचा बळी घेतलाय आणि आजही जगातील सर्व देश या जीवघेण्या विषाणूशी दोन हात करतायत. जगाला छळणाऱ्या कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीवरून चीनवर आरोप केला जातोय. चीननं वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची निर्मिती करून त्याचा जगभर फैलाव केल्याचा संशय आहे. पण प्रत्येक वेळी चीनकडून जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आता या प्रकरणी करण्यात आलेल्या नवीन संशोधनानुसार चीनवरचं संकट अद्यापही टळलं नसल्याचं समोर आलंय. नेचर फूड मॅगझिन मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार जगातील काही देशांवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट गडद होण्याची चिन्ह आहेत आणि त्यामध्ये चीनचं नाव सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले आणि पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी ऑफ मिलान मधील संशोधकांनी हे संशोधन केलंय. चीन, जपान, थायलंड आणि फिलिपाईन्स हे देश वटवाघळांसाठी अनुकूल देश म्हणून ओळखले जातात. भविष्यात ज्या ठिकाणी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा हॉटस्पॉट बनण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामध्ये चीनमधील ठिकाणांची संख्या ही सर्वाधिक आहे. आगामी काळात चीन कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा हॉटस्पॉट बनण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच पश्चिम युरोप आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये देखील कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा फैलाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट माणसांमध्ये वेगानं पसरण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. वेरी हाई पॉसिबिलिटी, बहुत हाई पॉसिबिलिटी है, क्योंकि एक तो जो बैट या चमगादड़ होते हैं ये उस एरिया में बहुत पाए जाते हैं और वो चीन और इंडोनेशिया, थाईलैंड, ये वहाँ के हॉट एरिया में काफ़ी पाए जाते हैं चमगादड़. तो हॉटस्पॉट हो सकता है और डेफिनेटली चीन अपने चक्रव्यूह में फंस सकता है अगर ये एक स्ट्रेन है जिसका सारी दुनिया साइंटिस्ट ये पता लगाने की कोशिश कर रहे हैं कि ये
वैज्ञानिकों द्वारा लैब में विकसित स्ट्रेन है, तो ये हो सकता है। नवीन संशोधनानुसार इंडो चायना आणि थायलंडमधील काही प्रदेशांमध्ये पाळीव प्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं हे प्रदेश कोरोना संक्रमणाचे हॉटस्पॉट बनण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। आगामी काळात कोरोना व्हायरसचा कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो याविषयी संशोधन केलं जात आहे। कोरोना वायरस पर दुनिया के कई साइंसदानों की नई रिसर्च चीन के लिए खतरे की घंटी बन सकती है। उनका कहना है कि कोरोना के नए वेरिएंट के तौर पर चीन हॉटस्पॉट बन सकता है। नई रिसर्च के मुताबिक कोरोना के नए वेरिएंट के हॉटस्पॉट के कई इलाके चिन्हित किए गए हैं, जिनमें से ज़्यादातर इलाके चीन में हैं। यानी एक बार फिर से कोरोना की गिरफ्त में चीन आ सकता है। डेली मेल या वृत्तपत्राने कोरोनाची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेतच करण्यात आल्याचा दावा केला होता। चीनने या जीवघेण्या व्हायरसच्या निर्मितीसाठी रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या तंत्राचा वापर केल्याचं बोललं जातंय। कोरोनाची उत्पत्ती वटवाघळापासून झाल्याचं भासवण्यासाठीच रिव्हर्स इंजिनिअरिंगचा वापर केल्याचं काही संशोधकांचं म्हणणं आहे। ब्रिटिश प्राध्यापक अँगस डल्ग्लिश आणि नॉर्वेचे संशोधक डॉक्टर सोरेन सेन यांनी कोरोनावर संशोधन केलंय। या संशोधनात कोरोना व्हायरसमध्ये एक युनिक फिंगरप्रिंट आढळून आली आहे आणि त्याचमुळे कोरोना व्हायरस हा एखाद्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचा संशय बळावलाय। कोरोना व्हायरसमध्ये प्रयोगशाळेत फेरफार करण्यात आल्याचे पुरावे आढळून आल्याचा दावा या दोन्ही संशोधकांनी केला आहे। पर्सनल ये मानना है कि देर इज हाई पॉसिबिलिटी, क्योंकि न तो कभी मेडिकल किताबों में मेंशन्ड है, न कभी देखा गया है एक ऐसा वायरस जो इतने सिस्टम को डिस्ट्रॉय करे, क्या लंग, क्या हार्ट, क्या ब्लड वेसल्स, इतनी क्लॉटिंग। इट इज़ वेरी सरप्राइजिंग और इट्स वेरी हार्ड टू बेसिकली डिस्प्रूव कि ये लैब में नहीं बनाया गया। जगभरात कोरोनाच्या फैलावाला चीन जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय, तर सुरुवातीपासून चीनकडून कोरोनाविषयीची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जातोय। आपल्या विस्तारवादी धोरणामुळे चीन जगात एकटा पडलाय, त्यामुळेच आज जगभरातील देशांचा चीनवरचा विश्वास उडत चाललाय। अनेक देशांनी आता चीनच्या आक्रमक धोरणाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे। जगभरात चीनची नाचक्की झाल्यामुळेच राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेश चीनी मीडियाला दिला आहे। एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुसंवाद निर्माण करण्याचा आदेशही शी जिनपिंग यांनी दिलाय। स्ट्रेन बनाया गया था तो किसी भी देश को या किसी भी जगह इंसान को माफ़ करना बड़ा मुश्किल है। तो चीन अपनी गिरती खाक को बचाने के लिए प्रयत्न तो बहुत कर रहा है, लेकिन मेरा ये पर्सनल मानना है कि उसे अभी बहुत समय लगेगा। इतना आसान नहीं है। जिस रास्ते से लोगों को झोंका गया है, जिस तरीके से हाहाकार मचा है, इट विल टेक लॉन्ग टाइम। खरं तर कोरोना काळात LACवर भारतीय सैन्यानं चीनला चांगलाच धडा शिकवला। भारतासमोर चीनची डाळ शिजली नाही, त्यामुळे आता चीन तैवानला धमकावतोय। कोरोना काळात जगासमोर चीनची प्रतिमा पूर्णपणे डागळली है। दुनिया में चीन की गिरती साख के पीछे कोरोना वायरस ही नहीं, कोरोना काल में चीन की विस्तारवादी नीतियां भी जिम्मेदार हैं। आलम यह है कि दुनिया के छोटे बड़े देश चीन की नीतियों से परेशान होकर अब उससे दूरी बना रहे हैं। लिहाजा चीन के राष्ट्रपति शी जिनपिंग चीन की गिरती साख को लेकर परेशान है, इसलिए उन्होंने अपने देश की साख को बचाने और उसे सुधारने के लिए चीन की सरकारी मीडिया तंत्र को लगा दिया है। लेकिन आखिर सवाल यह है कि चीन कोरोना वायरस और विस्तारवादी नीतियों के नाम पर कब तक झूठ बोलता रहेगा। कोरोना महामारीच्या मुद्द्यावरून चीन जगाच्या निशाण्यावर आहे। कोरोना प्रकरणी सखोल चौकशीसाठी अमेरिका आणि ब्रिटनने जागतिक आरोग्य संघटनेवर दबाव टाकलाय।
कोरोनाविषयी चीननं जगाची दिशाभूल केल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय. पण आता नव्या संशोधनामुळे चीनवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलंय. China's position hasn't really changed since we visited the lab last August. Back then, as expected, we had officials there tell us that nobody there had been sick with COVID. They denied that there had been any sort of leak or an accident. Here's the lab's director and what he told us. I'm confident there's no need. 100%. 100%. What has shifted slightly in China's position is the vehemency with which the government here believes that the investigation needs to be expanded to other countries, in particular the U.S. So it's now a matter of fighting the lab leak theory with the Fort Detrick theory and raising questions about U.S. transparency. चीननं वेळीच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव रोखण्यासाठी पावलं उचलल्यास हे संकट टळणार आहे. पण जर चीननं त्याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्य काळात चीन कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि स्पेशल रिपोर्टसह चीनचा नवा व्हायरस या आमच्या खास कार्यक्रमात अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. चीनचा नवा व्हायरस या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एकीकडे चीनवर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं संकट आणखीन गडद झालंय, तर तिथेच दुसरीकडे कोरोनाच्या उत्पत्तीवरून चीनवरचा संशय आणखीन बळावलाय आणि त्याला कारणीभूत ठरलाय व्हाईट हाऊसचे माजी आरोग्य विषयक सल्लागार डॉक्टर अँथनी फाउची यांचा गोपनीय मेल. कोरोना व्हायरसची उत्पत्ती ही वुहानच्या प्रयोगशाळेत झाल्याचा संशय डॉक्टर फाउची यांना होता आणि त्यांनी वुहानच्या प्रयोगशाळेत आजारी पडलेल्या 9 संशोधकांचा जे 9 संशोधक होते त्या 9 संशोधकांचा मेडिकल रिपोर्ट देखील चीनकडे मागितला होता आणि त्यामुळे आता फाउची यांच्या या मेलमुळे चीन पुन्हा एकदा वादात सापडलाय. तर फाउची ही संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. बघूया त्यावरीलच हा खास रिपोर्ट. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत कोरोनाची उत्पत्ती झाल्याचा अनेक देशांना संशय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा चीनला डिवचले. कोरोनाच्या व्हायरसचा फैलाव वुहानच्या प्रयोगशाळेतून झालाय हा आमचा दावा खरा आहे. कोरोनामुळे जगात झालेल्या मृत्यू प्रकरणी चीननं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेतील कोरोना महामारी नियंत्रण प्रमुख डॉक्टर अँथनी फाउची यांचा एक गोपनीय मेल अमेरिकेतील प्रसार माध्यमांच्या हाती लागला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेत फाउची हे महामारी नियंत्रण प्रमुख पदावर कार्यरत होते. कोरोना व्हायरसचा प्रसार हा वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला असावा असा संशय डॉक्टर अँथनी फाउची आणि त्यांच्या सहकाऱ्यांना होता असा दावा करण्यात आला. फाउची यांनी कोरोनाविषयी चीनला एक ईमेल केला होता. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत वॉशिंग्टन पोस्ट, बजफीड न्यूज आणि CNN ने जानेवारी ते जून 2020 पर्यंतचा 3000 पानांचा हा ईमेल मिळवला. डॉक्टर अँथनी फाउची यांनी चीनकडून कोरोनाविषयी माहिती मागवल्याचं या मेलमधून उघड झालंय. नोव्हेंबर 2019 मध्ये आजारी पडलेल्या वुहान प्रयोगशाळेतील 9 लोकांची माहिती फाउची यांनी मागवली होती. तसंच त्यांचा वैद्यकीय अहवालही फाउची यांनी चीनकडे मागितला होता. ते लोक आजारी पडले होते का आणि त्यांना नेमकं काय झालं होतं असा सवाल फाउची यांनी या ईमेलमध्ये उपस्थित केला. 28 मार्च 2020 ला चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे संचालक जॉर्ज गाओ यांनी डॉक्टर फाउची यांना एक मेल पाठवला होता. अमेरिकेनं आपल्या नागरिकांना मास्क न घालण्याची सूचना न देऊन एक मोठी चूक केल्याचं गाओ यांनी म्हटलं होतं. याविषयी गाओ यांनी या मेलमध्ये फाउची यांची माफी मागितली. डॉक्टर अँथनी फाउची यांच्या या मेलमुळे पुन्हा एकदा चीनविषयी संशय बळावला. दरम्यान या ईमेलवर चीनने प्रतिक्रिया दिली.
30 डिसेंबर 2019 मध्ये वुहानच्या प्रयोगशाळेतील कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं स्पष्टीकरण वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीनं दिलं. चीननं पुन्हा एकदा आपल्यावरच्या आरोपांचं खंडन केलं. तसंच अमेरिकेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कोरोना व्हायरसची निर्मिती कुठून झाली याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला आपल्या देशात तपासणीसाठी परवानगी द्यावी. तसेच फोर्ट डेट्रिक लॅबसह जगातील त्यांच्या 200 पेक्षा जास्त बायो लॅबबाबत ही माहिती द्यावी असा टोला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने लगावला. एकीकडे कोरोनाच्या उत्पत्तीवरून अमेरिका आणि चीनमध्ये वाद पेटला तर दुसरीकडे याविषयी अनेक दावे प्रतिदावे केले जातात. वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता सुरुवातीच्या काळात ब्रिटनसह अनेक देशांनी फेटाळून लावली होती. पण आता हा मेल सार्वजनिक झाल्यामुळे पुन्हा एकदा चीन विषयीचा संशय बळावला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आपण पाहिलं डॉक्टर अँथनी फाउची यांच्या या ईमेलमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. पण कोरोनाला चीनच जबाबदार असल्याचा दावा द ऑस्ट्रेलियन आणि डेली मेल या वृत्तपत्रांनी यापूर्वीच केलाय आणि त्यासाठी रिव्हर्स इंजिनिअरिंगचा वापर करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला होता. बघूया त्यावरीलच हा खास रिपोर्ट. अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाल्याचा संशय दिवसेंदिवस बळावत चाललाय. खरं तर कोरोनाच्या व्हायरसनं जगाची अर्थव्यवस्थाच खिळखिळी केली आहे. पण आजही कोरोनाविषयी चीनकडून वारंवार खोटी माहिती दिली जात असल्याचं बोललं जात आहे. पण अमेरिका आणि ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेनं कोरोनाच्या उत्पत्तीविषयी गोपनीय माहिती मिळवल्याचा दावा करण्यात आलाय. द ऑस्ट्रेलियन आणि डेली मेल या वृत्तपत्रांनी याविषयी नुकतंच वृत्त दिलं होतं. कोरोना विषाणू हा नैसर्गिकरित्या तयार झाला नसून तो वुहानच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याची शक्यता डेली मेलच्या वृत्तात व्यक्त करण्यात आली होती. कोरोनाच्या जीवघेण्या विषाणूला रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या आवरणाखाली दडवण्याचा प्रयत्न केलाय. वटवाघळापासून कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचा जगाचा समज व्हावा यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय गुप्तचर विभागाच्या अहवालात व्यक्त करण्यात आल्याचा दावा डेली मेलनं केला होता. कोरोना विषाणूची निर्मिती कुठे आणि कशी झाली याचा शोध घेण्याची मागणी ब्रिटनच्या लसीकरण मंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे केली आहे. कोरोनाचा फैलाव हा चीनच्या जैविक युद्धनीतीचा एक भाग असून चीनी संशोधक 2008 सालापासून यावर काम करत असल्याचा दावा ब्रिटिश गुप्तचर यंत्रणांकडून करण्यात आल्याचं बोललं जातंय. ब्रिटन आणि नॉर्वेच्या संशोधकांनी कोरोनावर जे संशोधन केलं आहे त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या संशोधकांनी चीनवर गंभीर आरोप केले आहेत. चीनने वुहानच्या प्रयोगशाळेतील कोरोना विषाणूच्या प्रयोगासंदर्भातील माहिती जाणीवपूर्वक नष्ट केली आहे. काही संशोधकांनी या विरोधात आवाज उठवण्याचाही प्रयत्न केला पण त्यांचा आवाज दडपण्यात आला अथवा त्यांचा काटा काढण्यात आला. ब्रिटन आणि नॉर्वेच्या संशोधकांनी चीनवर गंभीर आरोप केले. तसंच अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी देखील चीनवर संशय व्यक्त केलाय. कोरोनाचा मूळ शोधण्यासाठी पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेनं चीनचा दौरा करावा अशी मागणी अमेरिका आणि ब्रिटनकडून करण्यात आली आहे. तसंच वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशयही जगभरातील संशोधकांनी व्यक्त केलाय. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची निर्मिती झाली असल्याचं खंडन जागतिक आरोग्य संघटनेच्या शोध पथकातील सदस्यांनीही केलं नाही. या पथकात ऑस्ट्रेलिया आणि डच मधील प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांनी याचं खंडन केलं नसल्यामुळेच चीनवरचा संशय बळावलाय. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं वुहानचा दौरा केला होता. त्या पथकात असलेल्या संशोधकांनीही याविषयी स्पष्ट भूमिका घेतली आहे. डेली मेलच्या वृत्तानंतर चीननं
त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा फैलाव झाला नसल्याचा दावा करण्यात आलाय आणि त्यासाठी चीननं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा हवाला दिलाय. कोरोनाच्या फैलावावरून चीनवर अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांचा दबाव वाढू लागलाय. त्यामुळेच आता चीनकडून या प्रकरणी लपवाछपवी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसंच कोरोनाच्या संशोधकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही चीनकडून केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि चीनच्या नव्या व्हायरस विषयीच्या स्पेशल रिपोर्टसह लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेच परत येणार आहोत. जाता जाता आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आठवण, मास्क लावा, सुरक्षित रहा, आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.